जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय यशोदा नंदन जय यमुना तीरवनचारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। गाइए सभी मणा सर्वजन। जय यमुना तीरवनचारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे 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 राम राम हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे।
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Bolo bolo. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. भाइयों जोर से Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Jai Radha Damodar, Radha Damodar, Radhe. Jai Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Krishna Balaram. Jai Gauranitai, 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 Jai Gauranitai. Prabhu God, Prabhu God, Prabhu God, Prabhu God. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या रविवारी भागवत कक्षेमध्ये। रविवार तसा पवित्र दिवस आहे आणि म्हणून त्याला होलिडे म्हटलेलं आहे। होली डे, पवित्र दिवस। पण आपल्याला वाटते तो हॉलिडे अधिक झोपण्यासाठी, अधिक फिरण्यासाठी आणि नवीन नवीन पदार्थ खाण्यासाठी। कारण रविवारच्या दिवशीच वेगळे वेगळे व्यंजन आणि पदार्थ त्याचं नियोजन केलं जातं। इडली, डोसा, कारण का दररोज तर आठवडाभर भेटत नाही, दररोज चपाती भाजी तेच चाललेलं असतं। आणि त्यासाठी हा पवित्र दिवस फक्त चर्चला जाणाऱ्यांसाठीच नाही, कारण चर्चमध्ये संडे प्रेयर्स होतात। कारण संडे हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन भगवंतांची भक्ती, आराधना आणि भगवंतांसाठी प्रार्थना करणं, यासाठी हा दिवस दिलेला आहे। मी पाहिलं जगामध्ये सगळ्यात जास्त असा जास्त प्रसिद्ध असलेला किंवा सगळ्यात मोठा धर्म म्हणजे ख्रिश्चन आहे संपूर्ण जगामध्ये। आणि ख्रिश्चन धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती दर रविवारी न चुकता ते प्रार्थनेला जात असतं। मग ती सकाळची प्रार्थना असो किंवा मग सायंकालीन प्रार्थना असो, संध्याकाळी। आणि त्याच पद्धतीनं श्रील प्रभुपादांनी देखील हा रविवारीय कार्यक्रम प्रारंभ केला, ज्यामध्ये सर्व भक्त एकत्रित येऊन जे प्रेमाचे प्रतीक किंवा प्रेमाची 6 लक्षणं जी आहेत ती सर्वांनी भक्तीत प्रगती करण्यासाठी त्याचं प्रात्यक्षित करावं। एक आहे वाचणं आणि एक आहे त्याचं प्रात्यक्षित करणं। आणि त्यासाठीच रविवारी एकत्रित येऊन सर्वजण कीर्तन, कथा, भगवत प्रसाद, भगवंतांचं दर्शन, रविवार उपहारीय कार्यक्रम प्रारंभ केला, विशेष करून भक्तांसाठी। आणि भक्त जे दीक्षित आहेत किंवा दीक्षार्थी आहेत किंवा ब्राह्मण दीक्षित आहेत, या सर्व भक्तांसाठी। आणि म्हणून याला म्हटलेलं आहे संडे लव्ह फीस्ट, प्रेमाचं उत्सव, फेस्टिवल। फेस्टिवलचा शब्द छोटा, फीस्ट आणि प्रेमाचा उत्सव। बाकी सगळे तर उत्सव होतच असतात, पण प्रेमाचा उत्सव ज्याच्यामध्ये ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंकते भोजायते चैव षड्विधम प्रीती लक्षणम। आणि त्यासाठी बघा, जे दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा
भगवंतांच्या सेवेसाठी, विशेष करून रविवारी कथा कीर्तनासाठी जे उपस्थित होतात आणि सगळ्या भक्तांसोबत सेवा करतात, त्यांच्यामधील प्रेमाचे संबंध आणि जे कधी येत नाहीत त्यांचे संबंध, याच्यामध्ये फार अंतर असतं. कारण फॅमिली दॅट प्रेस टुगेदर स्टेज टुगेदर असं म्हटलेलं आहे. जे कुटुंब एकत्रित येऊन एका उद्देशासाठी एका भगवंतांजवळ एक प्रार्थना करतात ते एकत्र राहू शकतात. आणि आपलं कुटुंब राधा दामोदर भक्त समाज हे एक कुटुंब आहे. आणि एका कुटुंबामध्ये आपण सर्वजण कुटुंबाचे सदस्य आहोत. त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, गृहस्थ असतील, ब्रह्मचारी असतील, वानप्रस्थी असतील आणि संन्यासी देखील असतील. कोणी गरीब असतील, कोणी श्रीमंत असतील. पण ज्यावेळी आपण भगवंतांच्या मंदिरात येतो त्यावेळी आपण सगळे एकाच स्तरावरती एक विद्यार्थी किंवा भक्त किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून एकत्रित येतो. आणि एक उद्देश, जसं भगवंतांची जी भगवद्गीता आहे, भगवंतांची वाणी, ती वाणी भगवद्गीता, त्या वाणीचं जे महात्म्य आहे, जसं भागवतचं महात्म्य आहे तसं भगवद्गीतेचं देखील महात्म्य आहे. एकम देवम देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. एक ग्रंथ भगवद्गीता, एक भगवंत कृष्ण, एक मंत्र हरे कृष्ण महामंत्र आणि त्यांची सेवा, हा एक केंद्रबिंदू आहे आपला. आणि जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन प्रार्थना करतं त्यावेळीच भगवंत आपली अहैतुकी कृपा प्रदान करतात. जसं उदाहरण, एखाद्या तलावामध्ये आपण दगड मारतो. एक जर दगड मारला की त्या तलावामध्ये तरंग उत्पन्न होतात, असे गोल 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 असे पसरतात. जे तलाव शांत आहे त्या तलावामध्ये दगड मारल्यानंतर जर प्रत्येकाने एकाच केंद्रबिंदूवरती दगड मारला तर ते सगळे तरंग जे आहेत ते समान येतील. जर प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर दगड मारला तर ते तरंग येऊन आपटतील. आणि त्याचा उद्देश एक नसल्यामुळे कधी कधी आपल्यामध्ये वादविवाद उत्पन्न होण्याची शक्यता, दाट शक्यता ही याच कारणामुळे असते. एकम देवम देवकी पुत्र गीतम एको मंत्रस्य तस्य नामानि यानि. एकच उद्देश भगवंतांना प्रसन्न करणं, अहैतुकी, कोणताही हेतू न ठेवता. काहीच हेतू नाही आपला त्याच्यामध्ये. जसं मनुष्य ज्यावेळी भोजन करतो त्यावेळी त्याचा हेतू असतो की त्याचं पोट भरावं, पोट भरल्यानंतर शरीराला शक्ती मिळावी, शरीराला शक्ती मिळाली की पुन्हा भोग करता यावं यासाठी. मनुष्य खातो कशासाठी? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी. म्हणून आजकाल जितके ऑर्गॅनिक आणि वेगवेगळे प्रकारचे जे मिलेट्स, हे नाही ते नाही, कच्च्या घाणीचं तेल, व आपण काही जरी केलं, किती ॲडव्हान्समेंट जरी केली, आपण पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात येणं आवश्यकच आहे. आपण नटबोल्टची भाजी खाऊ शकत नाही. नटबोल्टची भाजी आणि स्क्रूड्रायव्हरचा भात असं कधी झालं नाही. आपल्याला मनुष्याला खाण्यासाठी भोजनच पाहिजे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, एका व्यक्तीजवळ जर थोडी सुपीक जमीन आणि एक गाय, दूध देणारी एक दुधती गाय असेल तर त्याचं जीवन आनंदात चालतं. पण त्याच्याही पलीकडे आपल्याला भोग करण्याची आणि या सृष्टीवरती स्वामित्व गाजवण्याची इच्छा असल्यामुळे आपण मोठमोठे कारखाने, फॅक्टरी, वैशाले हे सगळे सुरू केले. त्याच्यामध्ये मोठमोठे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठमोठे जे रस्ते, नॅशनल एक्सप्रेस हायवे, समृद्धी कुठल्याकडं, कुठं जाणारी समृद्धी? नरकाकडं की स्वर्गाकडं? फास्ट ट्रॅक, सगळं फास्ट, फास्ट फूड, फास्ट ट्रॅक, फास्ट हायवे, सगळं फास्ट असल्यामुळे मृत्यू पण फास्ट आहे. लगेच गाडी त्या समृद्धी हायवेवरती एकदा धडकली तर माणूस वाचेल की नाही याची काहीही गॅरंटी नाही. गती, सगळ्यांना गती पाहिजे, स्पीड, वेळ नाही. पण ती वेळ, मरायसाठी सुद्धा वेळ नसणारे त्यांच्यासाठी सुद्धा मरायला वेळ काढावा लागतोच. त्याच्यासाठी काहीच आहे नाही. आणि ते मरण्या अगोदर आपण कशासाठी जगतो हे जाणणं आवश्यक आहे. आपण जगतोय कशासाठी? फक्त खाण्यासाठी की झोपण्यासाठी
की भोग करण्यासाठी, की फक्त जगायचं म्हणून जगायचं. काही लोक खाण्यासाठी जगतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त चिंतन खाण्याचं. पण खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खातो म्हणून फूड फॉर लाईफ. लाईफ आचार्य भागवतामध्ये आणि अन्य शास्त्रामध्ये सांगितलं जातं, आपण इतकंच खावं की शरीर आणि आत्मा हा दोन एकत्रित टिकून राहावं. बस इतकंच खाल्लं पाहिजे जितकं शरीर आणि आत्मा एकत्रित टिकून ठेवण्यासाठी. कारण या कलियुगामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्यामध्ये अन्नमय कोश आहे. हा ज्ञानमय किंवा प्राणमय नाही आहे, अन्नमय कोश आहे. जर आपण खाल्लं नाही तर आपण मरणार. पण लगेच मरणार नाही, 21 दिवसानंतर. 21 दिवसापर्यंत मनुष्य जरी नाही खाता राहिला तरी तो जगू शकतो, कारण त्याच्यामध्ये स्टॉक जितका आहे. जसं उंदीर, कधीही त्याला पाणी प्यावं लागत नाही उंदराला. कधी बघितलं आपण उंदीर खाताना दिसेल, पाणी पिताना दिसलाय का कधी? उंदराला कधीही पाणी लागत नाही, कारण जितकं ते पाणी त्या अन्नामध्ये किंवा त्या भोजनामध्ये आहे त्या पाण्यावरती त्याचा उदरनिर्वाह किंवा त्याचं जीवन चालत जातं. आता भगवंत अवतरित होतात हे सगळं सांगण्यासाठी, किंवा तुमचं हे घर नाही आहे, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, हे सांगण्यासाठीच भगवंत येतात. किंवा तुम्ही इथले नाही आहे, हे आपलं घर नाही आहे, चला माझ्यासोबत. अहम बीजः प्रध पिता, 84 लाख योनीचे पिता जे आहेत भगवंत, ते प्रत्येकाला या ठिकाणी येऊन घेऊन जाण्यासाठी ते येतात. आणि मग वेगवेगळ्या मार्गाद्वारे, मग कुणी श्रवण मार्गाद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, आणि वेगवेगळ्या इच्छेनं जिज्ञासेनं ते भगवंतांच्या जवळ जेव्हा आपण जीव येतो त्यावेळी त्याला भगवंत ज्ञानाच्या दीपानं, ज्ञानदीपेनं भास्वता, त्या ज्ञानाच्या दीपाद्वारे त्याला मार्ग दाखवून भगवंत त्याला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. पण तीही आपली इच्छा नाही. भगवंत बॅटरी दाखवतात, आपण म्हणतो नाही अंधारातच राहणं आवडतं. सगळ्यांना अंधार आवडतो का? अंधारामध्ये पाप कार्य चांगल्या पद्धतीनं चालतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहां कृष्ण तहा नाही मायार अधिकार. आणि ज्या ठिकाणी कृष्ण आहे त्या ठिकाणी कधीही मायेचा अधिकार राहू शकत नाही. तर त्या भगवंत अवतरित तर दरवर्षी होतात. दरवर्षी आपण जन्माष्टमी करतो, नरसिंह जयंती करतो, रामनवमी करतो, गौर पौर्णिमा करतो, नित्यानंद त्रयोदशी करतो, सगळे उत्सव आपण करतो. पण त्या उत्सवांच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश किंवा सगळ्यात मोठं कारण जर असेल, प्रायमरी जे कारण आहे, फर्स्ट प्रायोरिटी, ज्याला सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे भगवंतांना आपल्या जीवनात अवतरण घेण्यासाठी विनंती करणे. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. भगवंत पृथ्वीवर तर अवतरित होत आहेतच, युगे युगे, प्रत्येक युगायुगात भगवंत अवतरित होतच आहेत. पण आपल्या जीवनात त्यांनी अवतार घेणं किंवा जीवनात आपल्या प्रकट होणं ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की भक्ती म्हणजे सोडण्यासाठी असं काही नाही, ह्यांना सोडा, हे सोडा, ते सोडा, ह्याची काही आवश्यकता नाही. भक्तीचा जर सर्वसामान्य किंवा सरळ जर व्याख्या म्हटली तर आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांना आपलं स्थान देणं म्हणजे भक्ती. आपल्या कुटुंबामध्ये कमी न करता एक व्यक्तीला ॲड करणं किंवा एक व्यक्तीला अधिक वाढवणं, ती म्हणजे भक्ती. आणि ते म्हणजे कृष्ण. आणि फक्त वाढवून त्यांना एका कोपऱ्यामध्ये बर्शनकट्ट्याच्या खाली सिलेंडरच्या बाजूला ठेवणं नाही. जीवनात वाढवणं किंवा ॲड करणं म्हणजे त्यांना सगळ्यात महत्वाचं, प्रामुख्यानं त्यांना स्थान देणं. भगवंतांना सगळ्यात प्रामुख्यानं आणि सगळ्यात महत्वाचं स्थान. आणि जेव्हाही आपण काही करतो त्यावेळी त्यांची परवानगी, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची अनुमती घेऊनच आपण पुढचं कार्य. जसं गृहस्थांमध्ये आपण घरी राहतो म्हणून त्यांना गृहस्थ म्हटलेलं आहे. ग्रह अस्थी, गृहस्थ. किंवा निकेतन ज्यांना म्हटलेलं आहे, निकेतन म्हणजे घरात राहणारे.
आणि संन्यासींना म्हटलेलं आहे अनिकेतन, ज्यांचं घरच नाही. अनिकेत स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः, जो घरामध्ये किंवा संसारामध्ये आसक्त नाही असा संन्यासी. तर घरी ज्यावेळी आपण राहतो, घराचं रिनोव्हेशन असो किंवा घराचं बांधकाम असो किंवा घराची पुढची प्रगती असो, त्यासाठी सुद्धा भगवंतांची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण घराचे मालक ते आहेत, आपण तर फक्त एक वॉचमॅन आहे. 50, 100, 80, 70 जेवढी आपली व्हॅलिडिटी आहे तितकीच आपण वॉचमॅनगिरी करायची, जसं आहे तसं ठेवायचं, मुलांना द्यायचं आणि पुढं निघून जायचं. वॉचमॅनच आहे, बरोबर. वॉचमॅन शिवाय आपण काहीच नाही, फक्त त्या घराची सुंदररित्या काळजी घेणं आणि त्याचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं ते सांभाळणं तेवढंच. आणि कदाचित जर जीवनामध्ये काही 4 पैसे भेटले तर त्याची सुधारणा करणं. या पलीकडं आपण काहीही करत नाही. इथलीच माती आहे, इथलेच दगड आहेत, इथलंच लाकूड आहे, पण आपण म्हणतो आम्ही घर बांधलं तर आपण जे काही गोष्टी घेऊन एकत्रित केल्या याचा अर्थ नाही की आपण त्याचे मालक झालो किंवा तयारी केली. माती इथलीच आहे, लाकूड इथलंच आहे, दगड इथलेच आहेत, लागणारे सर्व साहित्य देखील इथलंच आहे. आता लोखंड जरी असलं तरी ते जमिनीमध्ये खजिन्यामध्येच प्राप्त झालेलं आहे. तर त्यामुळे इथंच ठेवणं आहे. भगवंतांना इथं येऊन सांगावं लागतं, चला बाबा हे घर नाही शाश्वत, चला आता वरती चला. इथं कधी ना कधी संपवणं आहे. आणि मग संपवणं, कित्येक लोक आपापलं जीवन संपवतात त्रासामुळे, कष्टामुळे. वो नहीं मिली इसलिए मैं भी नहीं जीऊंगा, ती नाही तर मी नाही. त्यामुळे कित्येक प्रकारे आपल्या जीवनाचा उद्ध्वस्त करून घेण्यासाठी लोक तयार आहेत. पण त्या लोकांना जर भगवंतांची भक्ती किंवा भगवंतांचं जर प्रेम, भगवत भक्तांचं प्रेम प्राप्त झालं असतं तर ते कधीच असा आत्महत्या, स्वतःच्या आत्म्याची हत्या करणं, तसं होते शरीराची हत्या, पण नाव आहे आत्महत्या. कारण आत्म्याला अवेळी तो मृत्यू येण्या अगोदरच त्या आत्म्याला कष्ट दिल्यामुळे ती आत्मा प्रेत योनीमध्ये इथं भटकत राहते. कारण तिचा वेळ संपलेली नाही. वेळ संपायच्या अगोदरच, जसं भात शिजण्या अगोदरच आपण जर काढलं तर तो कच्चा राहतो, अर्धा कच्चा, तसंच त्या आत्म्याचं पण जीवन अर्ध कच्चंच राहतं. त्याला जे कर्म भोगायचे होते ते कर्म भोगणं संपलेलं नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे आत्महत्या. आत्महा म्हणजे आत्म्याची हत्या करणारा. आणि जो भगवंतांच्या जवळ जाऊन भगवंतांची शरणागती स्वीकारत नाही त्याला पण म्हटलेलं आहे आत्महा, म्हणजे आत्म्याची हत्या करणारा. आणि म्हणून भगवंतांना वेळोवेळी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या अवतारामध्ये येऊन हे सांगावं लागतं की मी आहे आणि तुम्ही माझे अंश आहात आणि तुम्हाला वापस घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे. जसं नरसिंहदेव प्रकट होण्या अगोदर प्रल्हाद महाराजांना विचारलं, सांग तुझे भगवंत कुठे आहेत. त्यांनी म्हटले कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये सगळीकडे बसलेले आहेत, ते सगळीकडे भगवंतच आहेत. म्हटल्या खांब्यामध्ये सुद्धा आहेत का. म्हटले खांब्यामध्ये सुद्धा आहेत. आता तोपर्यंत भगवंत त्या खांब्यामध्ये नव्हते, पण जेव्हा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं हे खांब्यामध्ये सुद्धा उपस्थित आहेत, त्यावेळी भगवंतांना खांब्यामध्ये प्रकट व्हावं लागलं त्यांच्या शब्दाखातर. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. त्यांना प्रकट व्हावं लागलं त्या खांब्यामध्ये भगवंतांना दर्शन देण्यासाठी आणि प्रल्हाद महाराजांची इच्छापूर्ती करण्यासाठी, एक शुद्ध भक्ताच्या मुखातून निघालेले वाक्य पूर्ण करण्यासाठी. आणि ही परंपरा प्रल्हाद महाराजांपासून आजपर्यंत शुद्ध भक्तांची वाणी पूर्ण करण्यासाठी भगवंत सर्वतोपरी तयार असतात, सर्वतोपरी. त्यावेळी प्रभुपादांनी 1965 साली संस्थेची स्थापना केली. 10 बाय 10च्या खोलीमध्ये होते प्रभुपाद. मॅचलेस गिफ्ट शॉप, त्या दुकानचं नावच होतं. प्रभुपाद विचारले काय लिहिले बोर्डवर. म्हटले मॅचलेस गिफ्ट शॉप. म्हटलेच राहू दे, चांगला आहे. अनुपम उपहार, आपण पण अनुपम उपहारच देत आहे. मॅचलेस, याची कोणतीही तुलना कधीही केली जाऊ शकत नाही. आणि गिफ्ट शॉपमध्ये प्रभुपाद राहिले आणि 1965 साली वकिलांना बोलवून प्रभुपादांनी ॲडव्होकेटद्वारे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस चे रजिस्ट्रेशन ज्यावेळी प्रभुपादांनी केलं त्यावेळी प्रभुपादांना विचारलं, म्हटले इंटरनॅशनल का? म्हटले एवढंच आहे. म्हटले माझे 10,000 शिष्य आहेत, 108 मंदिर आहेत. प्रभुपादांनी भविष्यवाणी केली, माझे किती मंदिर आहेत? 108. शिष्य किती आहेत? 10,000. आणि त्यावेळी कुणीच नव्हते, 4-5 असेच येऊन बसलेले होते. तर त्या ॲडव्होकेटला विचार पडला, म्हटले स्वामीजी काय? म्हटले आहेत, पण ते आत्ता प्रत्यक्षात नाही आहेत. आणि प्रभुपादांना जी वाणी प्रभुपादांनी केली, 10,000 शिष्य किंवा 108 मंदिरं, ती पूर्ण होण्यापर्यंत भगवंतांना त्यांना याच पृथ्वीवरती ठेवावंच लागलं. आणि 10,000 शिष्य झाले, 108 मंदिरं झाल्यानंतरच प्रभुपादांनी देहत्याग केला आणि भगवत धामात पुन्हा परतले. तेच उदाहरण परमपूज्य गोपाल कृष्ण महाराज. ज्यावेळी रोहिणी मंदिर 17 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी महाराजांनी मंदिराचं उद्घाटन केलं, 17 एप्रिल, आणि 5 मे रोजी महाराजांनी भगवत धामात किंवा नित्य लीलेमध्ये प्रवेश केला. तर त्या दिवशीच महाराजांनी इंडिकेशन्स दिलेले होते, पण ते कुणाला कळाले कुणाला नाही कळाले. महाराजांनी सांगितलं, प्रभुपाद जेव्हा दिल्लीमध्ये आले, प्रभुपादांनी इच्छा व्यक्त केली की दिल्लीत 1 मंदिर व्हायला पाहिजे. काही काळांतरानंतर प्रभुपादांनी इच्छा व्यक्त केली की 5 मंदिरं व्हायला पाहिजे. कालांतराने दिल्लीचा प्रभाव आणि दिल्लीचं जे क्षेत्र आहे, राजधानी क्षेत्र, दिल्लीची सिटी, त्याचं जिओग्राफिकल एरिया, पहिल्यांदा प्रभुपाद म्हणाले 8 मंदिरं. प्रभुपाद नंतर म्हटले 12, नंतर म्हटले 15, नंतर म्हटले 18 मंदिरं तरी कमीत कमी दिल्लीमध्ये व्हायला पाहिजे. आणि महाराजांनी त्या दिवशी सांगितलं की आजचं हे मंदिर इस्कॉन रोहिणी जे आपण उद्घाटन करत आहोत ते दिल्लीतील 18वं मंदिर आहे. तसे छोटे तर आहेत भरपूर, एक 20-30 असतील बेस आणि प्रचार केंद्र, सत्संग केंद्र, पण मोठी जी मंदिरं आहेत त्या मोठ्या मंदिरापैकी हे 18वं मंदिर आपण आज उद्घाटन करत आहोत. आणि मी प्रभुपादांची इच्छा पूर्ण केलेली आहे, 18 मंदिरांचं, मोठ्या मंदिरांचं उद्घाटन करून. आणि त्यानंतर महाराजांनी देहत्याग केला. तर शुद्ध भक्ताच्या मुखातून निघालेली वाणी ही पूर्ण करण्यासाठी त्यांना भगवंत ठेवतात या पृथ्वीवरती. तसं महाराजांनी आपली अंतिम पत्र किंवा विल 1995 सालीच लिहिलेली होती, 1995, ज्यावेळी ते पहिल्यांदा आजारी पडलेले. तेव्हा त्यांना वाटलं तर मी गेलो तर काय होईल, त्यामुळे तेव्हाच त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं होतं. घड्याळ कुणाला द्यायचं, शिष्यानी कुणाचा आश्रय घ्यायचा, सगळं 1995 साली, 20 वर्षापूर्वी. पण ती इच्छा जी होती प्रभुपादांची ते पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथं थांबावं लागलं. काही दिवसापूर्वी बुधवारी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी बेळगाव मंदिरामध्ये 95 ते 98 भक्तांना दीक्षा दिली. गोव्याचे भक्त होते सगळे. आता भारतातील लोक भोग करण्यासाठी गोव्यात जातात. महाराज हसत होते प्रवचनामध्ये, म्हटलं किती आश्चर्य आहे. युरोप, अमेरिका जसं लोक भोग करण्यासाठी जातात, स्वित्झर्लंड आणि मॅरीलँड हे वेगवेगळे जे भोगचे साधन आहेत, तसं भारतीय लोकांसाठी भोग करण्यासाठी हे गोवा आहे. गोवा लोक दारू पिण्यासाठी, कारण का दारू स्वस्त आहे, टॅक्स फ्री दारू, टॅक्स फ्री पेट्रोल, टॅक्स फ्री डिझेल आणि सुंदर जे बीच आहे तिथं भोग करण्यासाठी जातात. आणि त्या ठिकाणी कृष्ण भावना श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे भक्ती वाढलेली आहे आणि भगवत भक्तांची संख्या वाढत आहे. आता भोगभूमीमध्ये, आता ज्या ठिकाणी आपल्याकडं काहीच नाही तिथं भक्ती करणं आणि तपस्या करतो म्हणणं फार सोपं आहे. ज्याच्याजवळ खायलाच काही नाही, मी गेल्या 21 दिवसापासून तपस्या केली काही न खाता. म्हणजे कसं काय तुम्ही राहिले? खायला काहीच नव्हतं, खायला काहीच नव्हतं म्हणून तपस्या झाली. आता या ठिकाणी भोग करण्याची सगळी साधन आहेत. मग ते पंजिम असो, फोंडा असो, वास्को द गामा असो किंवा ओल्ड गोवा असो, किती भोग करण्याचे साधन आहेत. मग तेवढे बीच आहेत, तेवढेच विदेशी लोक आहेत, सगळे साधन आहेत. पण अशा साधनामधून बाहेर येऊन भक्ती करणं किती कठीण आहे. आणि सगळ्या नियमांचं पालन करून दीक्षा घेणं. तर महाराजांना आश्चर्य, महाराज म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे की प्रभुपादांच्या कृपेमुळे अशा भोग साधनेला ठुकारून देखील लोक भगवत भक्ती करत आहेत. तर प्रवचनानंतर कृष्णानंद प्रभू आणि वेगवेगळे जितके वरिष्ठ भक्त होते
त्यांना महाराज म्हटले आपणही काहीतरी संदेश द्या. तर त्यावेळी कृष्णानंद प्रभू म्हणाले की 15 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रचार चालू केला गोव्यामध्ये, त्यावेळी महाराज आपण येत होतात. 15-20 वर्षापूर्वी आपणही गोव्याला येत होतात प्रचारासाठी, आणि आपण त्यावेळी म्हणालात की भारतवर्षातील भक्तांचा संघ घेण्यासाठी गोव्यात येतील, भक्तांचा संघ घेण्यासाठी भारतातील लोक गोव्यात येतील, आपण असं वाक्य म्हणाला होतं. आणि प्रभुपाद आणि राधा गोकुलानंदांनी ती इच्छा पूर्ण केलेली आहे. तुम्ही जे वाक्य म्हटला, आणि आज इतके भक्त दीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. तर महाराज हसले आणि म्हटले, मी त्यावेळी असं म्हटलो कारण का तू रेग्युलर दरवेळी प्रचारला जावं यासाठी. महाराज, आय टोल्ड यू दॅट बिकॉज यू शुड गो रेग्युलरली फॉर द प्रीचिंग. प्रचारासाठी तू रेग्युलर जावं यासाठी. तर आजही ते भक्तांची इच्छा, भक्तांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंत तयार आहेत. आणि शुद्ध भक्ताच्या मुखातून निघालेली वाणी ही सत्य होणार. आणि त्यामध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल किंवा आपल्याला काहीतरी एक निमित्त बनायचं असेल तर ती आपली इच्छा. आणि जर आपल्याला त्या इच्छेपासून दूर राहायचं असेल तर मग ते आपलं दुर्भाग्य. आपण सेवा केली नाही केली तर जन्माष्टमी होणार, आपण आलो नाही आलो तरी जन्माष्टमी होणार. भगवंतांची जी योजना आहे किंवा राधाराणीने भगवंतांच्या उत्सवासाठी केलेलं जे नियोजन आहे, विशेष करून वृंदादेवी जी आहे, भगवंतांच्या सर्व लीलांचं नियोजन करण्याचं इव्हेंट मॅनेजमेंट वृंदादेवी तुलसी महाराणीकडे आहे. आणि तुलसी महाराणी भगवंतांचं पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळते. त्यामुळे त्यांचं तर नियोजन आहे, पण त्या नियोजनामध्ये आपण काहीतरी खारीचा वाटा घ्यावा किंवा हनुमंतांसारखी सेवा करावी हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून भगवंत ज्यावेळी अवतरित होतात त्या अवतरित होण्यामागे त्यांची भरपूर अशी कारणं असतात. एक तीर दो निशान नाही, एक तीर बहुत निशान. जसं प्रभू रामचंद्रांसाठी म्हटलं जातं, एक पत्नी एक वचनी. आपल्याकडं एक पत्नी बहुमैत्रिणी असतात, एक पत्नी बहुमैत्रिणी. एक पत्नी एक वचनी नाही, एक पत्नी बहुमैत्रिणी, म्हणजे भरपूर मैत्रिणी, खरं पत्नी एक नावासाठी. आता भगवंत ज्यावेळी अवतरित होतात त्यावेळी भगवंत प्रत्येक कार्य, प्रत्येक ज्ञान, त्याचं स्वरूप, कशासाठी भगवंत अवतरित होतात याचं उदाहरण या भागवतच्या प्रथम स्कंदामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि अध्यायाचं नावच आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा. तर या श्लोकासाठी हे जे आपण आता ऐकलं, जवळजवळ 1 तास भागवतम चालू झालेलं नाही, सेटिंग द सीन होतं ह्या श्लोकासाठी. आणि आता भगवंत अवतरित होण्याचं कारण किंवा भगवंत का अवतरित होतात, कशासाठी, याचं वर्णन व्यासदेवाने भागवतच्या या द्वितीय स्कंधातील श्लोक संख्या 28 आणि 29 मध्ये केलेला आहे. वासुदेव वासुदेव आणि वासुदेव. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वासुदेव म्हणजे काय आणि त्यांचा अवतार घेण्यामागचा उद्देश या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेला आहे. कृपया माझ्या मागे म्हणा, वासुदेव परावेदा, वासुदेव परामखा, वासुदेव परायोगा, वासुदेव पराक्रियः, वासुदेव परं ज्ञानम्, वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परागति, वासुदेव परावेदा, वासुदेव परामखा, वासुदेव परायोगा, वासुदेव पराक्रियः, वासुदेव परं ज्ञानम्,
वासुदेव परं तप वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परा वेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव परक्रिया वासुदेव परं ज्ञानम् वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परां गति. शब्दार्थ म्हणा. वासुदेव भगवान, पराः परम ध्येय, वेदः वेद, वासुदेव भगवान, पराः आराधनेसाठी, मखः यज्ञ, वासुदेव भगवान, पराः प्राप्तीचे साधन, योगः योग साधनेने, वासुदेव भगवान, पराः त्यांच्या नियंत्रणात, क्रिया फलासक्त क्रिया, वासुदेव भगवान, परम परम, ज्ञानम ज्ञान, वासुदेव भगवान, परम परम, तपः तपस्या, वासुदेव भगवान, परः श्रेष्ठ गुणवत्ता, धर्मः धर्म, वासुदेव भगवान, पराः अत्यंतिक, गती जीवनाचे ध्येय. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. शास्त्रातील ज्ञानाचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण हे आहेत. यज्ञ कर्म त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आहेत. योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. फलाशेने केलेल्या सर्व कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. ते परम ज्ञान आहेत. सर्व कठोर तपस्या त्यांना जाणण्यासाठीच आहे. धर्म त्यांच्या प्रेममय सेवा करण्यातच आहे. ते जीवनाचे परम ध्येय आहेत. आता या ठिकाणी वासुदेव शब्दाचा किती वेळा उच्चारण करण्यात आलेला आहे? 8 वेळा वासुदेव 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 वासुदेव. जे वासुदेव म्हणजे स्वतः भगवंत नारायण किंवा कृष्ण आहेत. आता वासुदेव हे वसुदेवांचे पुत्र आहेत म्हणून त्यांना वासुदेव म्हटलेलं आहे. आपल्याला जेव्हा विचारलं जातं कृष्णांचे वडील कोण आहे, आपण म्हणतो वासुदेव. वासुदेव नाही, ते वसुदेव आहेत. आणि वसुदेवांचे पुत्र असल्यामुळे त्यांना म्हटलं जातं वासुदेव. तर वासुदेव भगवंत हे कोण आहेत किंवा वासुदेव भगवंतांचा अवतार घेण्यामागचं कारण काय आहे किंवा अवतार त्यांनी घेतला किंवा वासुदेवांची भक्ती म्हणजे काय, या 2 श्लोकामध्ये व्यासदेवांनी स्पष्ट केलेलं आहे. तसं तात्पर्य 4 पानांचं आहे. 4 पानामध्ये प्रभुपादांनी तात्पर्य, इतकं मोठं तात्पर्य आहे. तर तात्पर्य तर आहेच, पण त्याबरोबर हा भागवतचा व्यासदेवांनी लिहिलेला श्लोक वासुदेव परावेदा. आता त्याच्यामध्ये वेद, मखा म्हणजे यज्ञ, योगा, क्रिया, ज्ञान, तप, धर्म आणि गती, हे 9 प्रकारे वासुदेवांचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
या 9 प्रकारचे वेगवेगळे कार्य करण्यामागचा एकच उद्देश की वासुदेवांच्या प्रती गती उत्पन्न व्हावी. 8 कार्य आणि शेवटचं जे गती आहे, वासुदेव पराह गती, म्हणजे जीवनाचं ध्येय जे आहे, अंतिम ध्येय, ती आपली गती. ते आपल्याला, ही गती नाही, फास्ट गती नाही, स्पीड नाही, ही गती म्हणजे जीवनाचा अंतिम उद्देश किंवा जीवनाचा ध्येय. तर या ठिकाणी वर्णन करण्यात जे आलेलं आहे त्याचं जर आपण पाहिलं, सगळ्यात पहिला जो आहे वासुदेव परा वेदा. आपण वेदांचं अध्ययन करून जेही आपण ज्ञान प्राप्त करतो किंवा वेदांचं अध्ययन आपण करतो, कशासाठी? भगवंतांना जाणून घेण्यासाठी. म्हणून प्रभुपादांचं नाव आहे भक्ती वेदांत. वेदांचा अंत म्हणजे काय? भक्ती. वेदांचा अंत म्हणजे ज्ञानकांड कर्मकांड नाही. लोक वेदांचं अध्ययन करतात कशासाठी? वेदांचं पुराणाचं. आपल्याला काय प्राप्त होईल? शिवजींची भक्ती करा, शक्ती प्राप्त होईल. गौरीची भक्ती करा, चांगली पत्नी प्राप्त होईल. ते द्या आणि घ्या, ह्याच्यामध्ये व्यवसाय चाललेला आहे, व्यापार. यांची भक्ती करा. मार्कंडेय पुराण, शक्ती पुराण, लिंग पुराण, कल्की पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण, जितकेही पुराण आहेत या सर्वांचा एकच अंत आहे की भगवंतांना जाणून घेणं. काही भक्त, काही विद्वान पंडित, शास्त्रज्ञ वगैरे श्रील प्रभुपादांना भेटण्यासाठी आलेले होते आणि प्रभुपादांनी त्यांना विचारलं, म्हटले हु इज कृष्ण? ते म्हटले कृष्ण असे असतील, शक्तिमान असतील, ते महापुरुष असतील किंवा महायोगी असतील. ते आपापला तर्क वितर्क सांगत होते. आणि प्रभुपाद ज्यावेळी दर्शन देण्यासाठी बसायचे त्यांच्या आसनावरती, त्यांच्या समोर प्रसादचा डब्बा सदैव असायचा, महाप्रसाद. आलेल्या लोकांना दर्शन झाल्यानंतर प्रसाद देण्यासाठी. तर त्यावेळी जे पंडित लोक, सायंटिस्ट वगैरे आलेले आणि ते वेगवेगळं तर्क वितर्क करू लागले. प्रभुपादांनी समोरच श्यामसुंदर, त्यांची मुलगी जी होती सरस्वती, श्यामसुंदर आणि मालती यांची छोटीशी मुलगी खेळत होती बाहेर. प्रभुपादांनी बोललं सरस्वती कम हिअर. सरस्वती आली आणि सरस्वतीला पाहिल्यानंतर जवळ आल्यावर प्रभुपादांनी त्या रसगुल्ल्याच्या डब्यावरती हात ठेवला. डब्यावरती हात ठेवला. सरस्वतीला कळाला तर मला प्रसाद मिळणार आहे. आणि प्रभुपादांनी विचारलं, सरस्वती हु इज कृष्ण? ती म्हणाली, स्वामी प्रभुपाद, कृष्ण इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. प्रभुपादांनी एक रसगुल्ला काढला, तिला आणि ती खेळायला गेली. आणि प्रभुपाद म्हटले, बघा तुम्ही इतकं विज्ञान ज्ञान पंडित झाले आणि तुम्हाला कृष्ण कोण आहेत हे माहित नाही, आणि छोट्याशा मुलीला माहित आहेत कृष्ण कोण आहेत. तर जितकेही वेद पुराण शास्त्र वाचल्यानंतर एकच त्याचा अंतिम उद्देश किंवा ध्येय असावा की भगवंतांना जाणून घेणं. आणि यासाठीच भगवद्गीतेमध्ये भगवंताने 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता का व्यासदेवानी आपल्या मनाने लिहिलेलं नाही आहे. गुरु, साधू आणि शास्त्र यांचं तिघांचं एकत्रीकरण केल्यानंतर त्याला म्हटलं जातं ज्ञान. आपल्याला जर वाटलं तर ते ज्ञान नाही आहे, किंवा जर मला वाटलं की एकांतिकी भक्ती करू ती भक्ती आहे, नाही. गुरु, साधू आणि शास्त्र या तिघांनी सांगितलेल्याचं एकीकरण किंवा एक समीकरण झाल्यानंतर ते खरोखर शास्त्रोक्त ज्ञान किंवा भक्तिविषयक ज्ञान आहे. त्याचा व्यासदेवाने तर सांगितलं या ठिकाणी भागवतामध्ये. आणि तेच ज्ञानाविषयी त्यांनी काय लिहिलंय? वासुदेव परा वेदा. वासुदेवांना प्राप्त करणं हे वेदांचा अंतिम उद्देश आहे. वेदांना वाचणं किंवा वेदांचं अध्ययन करणं, वेदांचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. सर्वत्र वासुदेव आहेत आणि आपण वासुदेवांच्या अधीन आहोत हे समजणं. आता भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात 15व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान अपोहनं च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेह चाहं. म्हणजे काय? सर्व वेदांचं अध्ययन, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये मी स्थानापन्न आहे.
मतः स्मृतिर्ज्ञान अपोहनम च, मीच प्रत्येकाला बुद्धी देतो आणि विसरण्यासाठी सांगतो. बुद्धी पण देतो आणि विसरण्याची क्षमता देखील मीच देतो. त्यासाठी महाराज एक उदाहरण देतात. आपण एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी घरी जातो, एखाद्या आपल्या मित्राला किंवा अंकलना भेटण्यासाठी घरी जातो, आणि त्या अंकलना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्या अंकलला जर भेटायची आपल्याला इच्छा नसेल तर दरवाजाची बेल वाजल्यानंतर, दरवाजा टकटक केल्यानंतर लहान मुलांना इंटरेस्ट असते उघडायचं. कोण आलं, कुणाचा फोन आला, मोबाईल, हे सगळे इंटरेस्ट लहान मुलांना असतं. मग तो लगेच लहान बाळ जाऊन दरवाजा उघडतो मुलगा, आणि ते विचारतात, अरे अंकल आहेत का, तुमचे पप्पा आहेत का, मला भेटायचं आहे. आणि तो जाऊन आपल्या वडिलांना सांगतो, हे XYZ किंवा हे मामा, हे काका आलेले आहेत. आणि पप्पा त्याला काय सांगतात, सांग पप्पा घरी नाहीत म्हणून सांग. आणि तो जाऊन काय सांगतो दरवाजामध्ये, पप्पांनी सांगितलंय की पप्पा घरी नाहीये. पप्पांनी सांगितलंय की पप्पा घरी नाही आहेत. मग जे लोक म्हणतात की भगवंत नाही आहेत, त्यांनाही असं बोलवणारे भगवंतच आहेत. त्यांनाही हृदयामध्ये अशी प्रेरणा देणारे, स्मृती देणारे किंवा विमोहन किंवा भुलवणारे किंवा विसरवणारे देखील भगवंतच आहेत. मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनम च, मीच त्यांना स्मृती आणि ज्ञान देणारा आहे. वेदेश सर्वैर अहमेव वेद्यो, वेदांत कृत विदेह चाहम. म्हणजे जितकेही वेद आणि पुराण आहेत यांच्या अध्ययनाचा एकच उद्देश आहे की अंततोगत्वा त्यांनी मला पूर्ण रूपेण जाणून घ्यावं. भगवंतांना जाणण्यासाठीच हा वेदांचा अध्ययन करण्याचा मार्ग दाखवलेला आहे. पण कलियुगामध्ये आपण काल काय खाल्लं हे आपल्या लक्षात राहत नाही. लगेच विचारलं तर काय खाल्लं काल, म्हणजे प्रभूजी काल असं. त्यामुळे पुराण आणि वेद याचं ऐकणं आणि ते टिकवून ठेवणं हे फार कठीण आहे. एक नाव आहे श्रुती परायण. श्रुती परायण किंवा श्रुतीधर म्हटलेलं आहे. एकदा ज्यावेळी आध्यात्मिक गुरु ज्ञान दिले वेदांचं किंवा पुराणांचं, शास्त्राचं, ते एकदाच ज्ञान दिल्यानंतर ऐकून आपल्या बुद्धीमध्ये त्याला धारण करणं, त्याला म्हटलेलं आहे श्रुतीधर किंवा श्रुती परायण. तो परायण आहे, पटाईत श्रुती त्यांनी धारण केलेला आहे. श्रुतीधर म्हणजे एकदा ऐकल्यानंतर फिक्स. आपल्याला 4 वेळा सांगितल्यानंतर सुद्धा फिक्स राहत नाही. कारण कलियुगाची बुद्धीच अशी आहे की प्रायेण अल्पायुषा सभ्या कलौ अस्मिन् युगे जनाः मंदासु मंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. मंद बुद्धी आहेत सगळे. आपण जर म्हटलं तू मध्य बुद्धी आहे तर लोकांना राग येतात. पण व्यासदेव म्हणतात मंदासु मंद मतयो. फक्त मतिमंद नाही, अतिमतिमंद आहे. आपण कधी कधी लिहिलं असते मतिमंदांचा दवाखाना. कारण जे पागल आहे, ज्यांची बुद्धी चालत नाही. पण खरोखर आपली बुद्धी जोपर्यंत भगवंतांच्या चरणी लागत नाही तोपर्यंत त्या बुद्धीचा काहीही उपयोग नाही, किती मग तो बुद्धिमान असो. जसे एक सायंटिस्ट एका बोटीतून चाललेला, आणि बोटीतून चालल्यानंतर ज्यावेळी मध्यावरती अगदी पाणी जिथं खोल आहे त्या ठिकाणी बोट आली, आणि हा प्रश्न विचारत होता वेगळे वेगळे. म्हटले हे बोटमॅन, जो चालवणारा, बोट चालवणारा, नौका चालवणारा, म्हटले तुला इंग्लिश येते काय? म्हटले नाही. म्हटले तुझं जीवन 25% उद्ध्वस्त झालेलं आहे. इंग्लिश येते म्हटले 25%. म्हणजे तुला कम्प्युटर चालवता येते का? म्हटले नाही. म्हटले 50% जीवन तुझं व्यर्थ आहे. म्हटले मोबाईल चालवता येते का? म्हटले नाही. म्हटले 75% तुझं जीवन व्यर्थ आहे. आणि ती नौका त्या पाण्यामध्ये हलू लागल्याने बुडणार होती, आणि बुडताना त्या नौकावाल्याने त्या सायंटिस्टला विचारलं तुम्हाला पोहता येते का? म्हटले नाही. म्हणजे तुमचं 100% जीवन व्यस्त आहे. तुमचं 100% जीवन आता उद्ध्वस्त झालेलं आहे. आता या ठिकाणी पोहता येणं हे महत्वाचं आहे. तसंच कितीही मोठे शास्त्र, वेद, पुराण वाचले आणि भगवंतांना जर जाणून नाही घेतलं तर त्याचं जीवन मग 100% उद्ध्वस्त आहे. जसं हे ज्ञानाचं प्रतिबिंब विज्ञानामध्ये ज्यावेळी होतं त्यावेळी तो कळतं त्याला की भगवंतांची भक्ती करणं हा उद्देश आहे. आणि कधी कधी काय होतं, नाही तर फक्त ज्ञान प्राप्त होतं, भक्ती करायची नाही, सेवा करायची नाही, फक्त ज्ञानाचा घमंड राहतो, आणि ते ज्ञान मग एका गाढवावरती ठेवलेल्या वजनाप्रमाणे वाढत जातं. त्या गाढवाला काहीच कळत नाही बिचाराला. किती विटा ठेवा, किती वाळू ठेवा आणि किती ओझं ठेवा, त्याला एक फक्त गाजर दाखवलं जातं.
त्याला वाटतं मी थोडंसं पुढं गेल्यानंतर ते गाजर माझ्या तोंडात येईल, पण त्याला माहित नाही ती तथाकथित मालकाची हमाली सोडून जर मी बाहेर गेलो किती मला चांगलं गवत खायला भेटेल. त्याला वाटतं मला बाहेर काहीच भेटत नाही, फक्त ते एकच गाजर लटकवलं जातं. तसंच मायाही आपल्या समोर गाजर लटकवते, ये हळू ये. तसं ऍडव्हर्टाइजमेंट असतात वेगळ्या वेगळ्या. वॉशिंग मशीन नसेल तर तू जगूच शकणार नाही, घरात फ्रीज नसेल तर तुम्ही राहूच शकणार नाही, घरात गाडी नसेल तर तुम्ही कसं जगणार, घरात मोबाईल नसेल तर तुझं जीवन कसं होणार. हेच ते गाजर आहे, आपल्याला दाखवलं जातं गाजर. जसं हत्ती किती विशाल प्राणी आहे. हत्ती एका वेळी लाखो हजारो लोकांना जमिनीवरती उद्ध्वस्त करू शकतो त्याच्या एका पायाने आणि स्पर्शाने. तर तो हत्ती जेव्हा लहान असतो, पिल्लू असतं हत्तीचं, त्यावेळी एक मोठा बांबू, एक 20-25 फूट मोठा बांबू जमिनीमध्ये गाडला जातो. 23 फुटापर्यंत तो आत गाडला जातो आणि 2 फूट वर ठेवलं जातं त्याला बांधण्यासाठी हत्तीला. आणि ते लहान पिल्लू हत्तीचं किती प्रयत्न करतं बाहेर येण्यासाठी किंवा ती बांधलेली दोरीतून सुटका करण्यासाठी. मात्र 23 फूट ते 25 फूट आत असल्यामुळे त्याला त्या बांबूतून सुटका त्याची होत नाही आणि प्रयत्न करून 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 मग ते थकून जातं. मग जेव्हा तो हत्ती मोठा होतो आणि त्याला सर्कसमध्ये खेळण्यासाठी आणलं जातं, सर्कसमध्ये हत्तीचे खेळ दाखवण्यासाठी, त्यावेळी मात्र 23-25 फूट बांबू आत टाकायची गरज नाही. 1 फूट जरी त्याला बांधून त्याला ठेवलेलं असतं, पण त्याच्या डोक्यात काय असतं, तो बांबू मी बाहेर काढू शकत नाही आणि त्यामुळे ते प्रयत्न करणं सोडून देतं. कधीच ते प्रयत्न करत नाही त्या सर्कसमध्ये. तिथं काय थोडंसं हातोडीने मारतात एक बांधायसाठी, जसं गायींना वगैरे आपण बांधतो, थोडंसं ठोकतात आणि एक लाकूड किंवा एक लोखंडाचा पारा आणि तिथं बांधलं जातं त्याला, कारण त्याला माहिती आहे मी थकून गेलो. तसंच भौतिक जगामध्ये आपण मायेच्या अधीन इतकं थकून गेलेलो आहे की त्याच्याही पलीकडे एक आध्यात्मिक जग आहे, आध्यात्मिक जीवन आहे, भगवंत आहे, ते आपल्या बुद्धीच्या आत जातच नाही. कारण का मंदासु मंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. आपलं भाग्य सुद्धा मंद आहे. कुणी म्हटलं चला भगवंतांची भक्ती आहे, जन्माष्टमी आहे, काय करू, वेळ नाही, डबा करायचा आहे, नवरा घरी येणार आहे, कपडे धुवायचे आहेत, पाणी येणार आहे, सगळ्यात महत्वाचं पाणी येणार आहे, त्यामुळे मी कथेला आलो नाही. तर हेच आपल्यासाठी सुद्धा हे गाजर दाखवल्याप्रमाणे माया ही कार्यच असं करत असते की जो व्यक्ती भगवंतांच्या जवळ चाललेला आहे, एन केन प्रकारेण त्याला भगवंतांपासून दूर करणं म्हणजे मायेचं कार्य. भगवंतांपासून दूर करणं हे मायेचं कार्य आहे. तर यासाठीच हे सगळे शास्त्र, शस्त्र आणि सगळे पुराण, उपनिषद ग्रंथ दिलेले आहेत. आणि म्हणून पहिल्याच श्लोकामध्ये, श्लोकाच्या पहिल्याच सुरुवातीच्या शब्दामध्ये वासुदेव परा वेदा, वेदांचा उद्दिष्टच आहे भगवंतांना जाणून घेणं. वासुदेव परामखा, मखई म्हणजे यज्ञ. जसं आपण ऐकतो कृते यध्यायतो विष्णू त्रैतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. तर जे फळ सत्ययुगामध्ये ध्यान करून, तेच फळ भगवंतांची प्राप्ती त्रैतायुगामध्ये मोठमोठे यज्ञ हवन करून, तेच फळ द्वापार युगामध्ये भगवंतांच्या अर्चा विग्रहांची आराधना करून, आणि तेच फळ कलियुगामध्ये भगवंतांचं नामसंकीर्तन करून प्राप्त होतं. तर यज्ञांचा उद्देश देखील भगवंतांची प्राप्ती करणंच आहे. जे मोठमोठे यज्ञ होतात, आपणही यज्ञ हवन होम चाललेले असतात. नारायणा इति समर्पयामी. कोणत्याही यज्ञ हवन केलेल्याचं सगळ्यात सरते शेवटी जे आहे ते अंततोगत्वा नारायणाची प्राप्ती व्हावी यासाठीच. आपण जे भोजन सुद्धा करतो, भगवंत भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात वर्णन करतात, जो व्यक्ती यज्ञाला यज्ञशिष्टाशिनस्संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषय भुंजते ते त्वघम पापाद ये पचात आत्मकारणात. जो व्यक्ती भगवंतांना किंवा यज्ञाला अर्पण केलेलं अन्न खात नाही, तो काय खातो, फक्त पाप. यज्ञशिष्टाशिनस्संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषय भुंकते ते त्वघम पापा ये पचात आत्मकारणात. तो फक्त पाप खात असतो. तर तेच भगवद्गीतेत
वर्णन करत आहेत भगवंत. यज्ञ करण्याचा उद्देशही त्यांना प्रसन्न करणे हाच आहे. अहम हि सर्व यज्ञानां भोक्तारं प्रभुरेव च न तू मामभिजानन्ति तत्त्वेनात शांतिवन्ति ते. भगवद्गीताचा 9वा अध्याय 24वा श्लोक. भगवंतांनी स्पष्ट केले, जेही यज्ञ आपण करतो, अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. यज्ञाचा भोक्ता कोण आहे? मी आहे. भगवंत 2 प्रकारे आहुती स्वीकारतात. नंबर 1, यज्ञाद्वारे. ज्यावेळी आपण यज्ञामध्ये आहुती अर्पण करतो, लोकांना वाटते काय पागल लोक आहेत, आगीमध्ये उगीच तूप आणि सगळे एवढे व्यंजन खराब करतात. पण ते भगवंतांचं यज्ञ मुख म्हटलेलं आहे. ते यज्ञ आहे तो भगवंतांचं मुख असल्याप्रमाणे, आणि त्या मुखामध्ये आपण तूप, जव आणि वेगळे वेगळे पदार्थ, व्यंजन भगवंतांना अर्पण करतो. ते एक भगवंतांनी स्वीकार करण्याची पद्धती. आणि दुसरी, ज्यावेळी ब्राह्मणांना भोजन देतो, ज्यावेळी ब्राह्मण भोजन करतात त्यावेळी भगवंत संतुष्ट होतात. आपण ब्राह्मणांना आणि भक्तांना भोजन देतो त्यावेळी त्यांच्यावर उपकार करत नाही. आपण आपल्या संपत्तीचा, आपल्या धनधान्याचा शुद्धीकरण करतो ब्राह्मणांना घरी बोलवून भोजन करण्यासाठी. ते आपल्या घरातील कर्म त्यांच्यासोबत घेऊन जातात आपल्याला शुद्ध करण्यासाठी. त्यामुळे कुठेही भोजन केल्यानंतर त्या कर्माला पचवण्याची शक्ती फक्त भगवंतांमध्ये. त्यामुळे सांगितलं जातं की साधू सावधान कुठेही खाण्यासाठी. ज्यांना झोप येत असेल थोडं ताट बसा, टेकून बसू नका, पाठीमागं. कृष्ण किंकर प्रभू. ज्यावेळी भगवंत ब्राह्मणाच्या भोजनाद्वारे प्रसन्न होतात, हे 2 सांगितलेले आहेत. एक, यज्ञभूक, यज्ञाच्या मध्ये आहुती, आणि दुसरं ब्राह्मण भोजन करतात त्यावेळी. तर भगवंत सांगत आहेत, अहम ही सर्व यज्ञानां भोक्तारं प्रभुरेव च. मी सर्व यज्ञाचा कोण आहे? भोक्ता आहे. आणि आपण कोण आहोत? उपभोक्ते आहोत. आपण उपभोक्ते आहोत की नाही? आपण ज्या व्यक्तीला संपर्क करू इच्छिता तो उपभोक्ता आता व्यस्त आहे. आपण उपभोक्ते आहोत, भगवंत भोक्ते आहेत. आणि भगवंत 9व्या अध्यायातील 16व्या श्लोकामध्ये म्हणतात, अहम कर्तुर अहम यज्ञ स्वधानम अह औषधम मंत्रो अहम अहमेवाज महन अग्निरहम हुतम. मीच जो यज्ञाचा कर्ता आहे. कर्तुर अहम, यज्ञाचा कर्ता देखील मीच आहे. स्वधानम अहम औषधम, ही जी औषधी या यज्ञाद्वारे प्राप्त होणारी ती सुद्धा मीच आहे. मंत्राच्या उच्चारणासाठी जे मंत्रोच्चारण केले जातात यज्ञासाठी ते सुद्धा मीच आहे. म्हणजे क्लिअर व्यासदेवाने जे सांगितलं, वासुदेव परामखा, म्हणजेच यज्ञाने संतुष्ट करण्यासाठी किंवा यज्ञाच्या द्वारे भगवंतांना प्राप्त करणं हेच उद्देश आहे. दुसरा कोणताही उद्देश नाही. लोक वेगवेगळे यज्ञ करतात. जसं परीक्षित महाराजांना श्राप प्राप्त झाला की 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्प तुम्हाला येऊन दंश करेल आणि तुमची मृत्यू होईल. तर परीक्षित महाराजांचा मुलगा जन्मेजय यांनी यज्ञ ठेवला आणि समाजामध्ये, या संसारामध्ये, या पृथ्वीवरती, ब्रह्मांडामध्ये जितके साप आहेत त्या सापांना जाळून यज्ञामध्ये भस्म करण्यासाठी त्यांनी यज्ञ ठेवलेला, सर्पांना मारण्यासाठी. पण त्यांना समजावून सांगितलं असं करून चालणार नाही. ते म्हणले मी सगळ्या सापांनाच मारून टाकतो. पण यज्ञाचा उद्देश सर्पांना मारणं किंवा भोग विलास नाही, तर यज्ञाचा उद्देश काय? भगवंतांची प्राप्ती. वैदिक सभ्यतेमध्ये गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ असायचे. गोमेध म्हणजे गायीची आहुती दिली जायची यज्ञामध्ये. आजकाल हे सगळं बंद झालंय, पण वैदिक सभ्यतेमध्ये गायीची आहुती, चांगल्या गायीची नाही, जी गाय मरायला टेकलेली आहे, आजारी आहे, वृद्ध झालेली आहे, तिची आहुती यज्ञामध्ये द्यायची. आणि यज्ञ जर संपन्न झाला तर त्याच यज्ञामधून ती गाय जिची आहुती दिलेली आहे तिला नवीन तारुण्य शरीर प्राप्त व्हायचं आणि ती बाहेर यायची. आणि त्यावेळी समजलं जायचं की यज्ञ
पूर्णपणे संपन्न झालेला आहे. तसंच अश्वमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञाच्या वेळी देखील तसंच. तर त्यासाठी ते यज्ञ केले जायचे. आणि हे यज्ञ हवन ते कर्मकांडामध्ये याचं आहे. कोणता यज्ञ केल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ, जसं दशरथ महाराजांनी यज्ञ केलेला आहे, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ. आणि दशरथ महाराजांना मग 4 संतान उत्पन्न झाले, राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत महाराज. तर पण यज्ञाचा मुख्य उद्देश देखील भगवंतांची प्राप्ती. आता तिसरं, वासुदेव परा योगा. आता योगासाठी योगाचा उद्देश देखील भगवंतांची प्राप्ती करणे. आता योग म्हणजे हे अनुलोम विलोम प्राणायाम ते नाही, श्वास घ्या, आत घ्या, बाहेर सोडा, ते नाही. फक्त ते एक्सरसाइज झाले शरीराचे. खरा योग या शब्दाचा अर्थ आहे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणं. योग म्हणजे द कनेक्शन, कनेक्टिंग विथ द सुप्रीम पर्सनॅलिटी. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांसोबत जीवाला कनेक्ट करणं म्हणजे योग आहे. तो आहे सर्वोत्तम योग, म्हणजे भक्ती. सर्वोत्तम योग एक ग्रंथ सुद्धा आहे, द परफेक्शन ऑफ योगा. सर्वोत्तम योग भगवंतांची भक्ती आहे. पण आपल्याला कळतं योग म्हणजे हे योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. अष्टांग योग जे आहेत, अणिमा, लिगिमा, सिद्धी, प्राप्ती, आशिता, वशिता, त्याच्यामध्ये एक आहे पातंजली. पातंजली योग. आणि सगळ्यात शेवटी जो आहे 8वा ती आहे समाधी. मग तो समाधीस्थ झाल्यानंतर त्याचं शरीर आणि आत्मा जरी एकत्रित जरी असला तरी तो आत्म्याच्या स्तरावरती कार्य करतो समाधीमध्ये. शरीर जरी शांत असलं तरी त्याची समाधी भगवंतांच्या सेवेमध्ये लागलेली असते. तर त्या योग धारणेमध्ये एक आहे पातंजली. त्याच्यामध्ये शारीरिक जे प्रकार आहेत, एक्सरसाइज त्याला म्हटलेलं आहे. पण योग म्हणजे भगवंतांना कनेक्ट करणं. तर त्याच्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट केलेलं आहे, योगिनामपि सर्वेषां मद्गतेरंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः. भगवद्गीतेचा 6वा अध्याय श्लोक संख्या 47. भगवान स्पष्ट करत आहेत की योगाचा उद्देश देखील मीच आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेर अंतरात्मना. माझ्या बरोबर त्याची आत्मा किंवा त्याचं मन केंद्रित करणं माझ्यावरती, हा योगाचा सगळ्यात मोठा पराकाष्ठा आहे. आपण 21 जूनला योगा डे सेलिब्रेट करतो, 21 जूनला. पण खरा योग म्हणजे भगवंतांची भक्ती. फक्त एक्सरसाइज, हात वर खाली समोर नाही. पीटी क्लास असायचे शाळेत असताना, तर पीटी क्लासमध्ये शिकवलं हात वर करा, समोर 1 2 3 4. पण ते शरीरासाठी आहे. पण आत्म्यासाठी किंवा जीवाला भगवंतांना संबंध प्रस्थापित करण्यासाठी जो योग आहे तो सर्वश्रेष्ठ योग आहे भक्ती योग. ज्या योगामध्ये सर्व काही बघा. आणि ज्यावेळी भक्ती योगामध्ये माणूस येतो आपोआप त्याच्या सर्व क्रिया, सर्व कार्य त्याचं दैनंदिन ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतं. सगळ्यात पहिला जे वेगवेगळे व्यसन आहेत बंद होतं. व्यसन बंद झाले तर पॉकेटमधले पैसे बरोबर राहतात, कारण की व्यसनाला जास्त पैसे लागतात सगळे. त्याची खाण्याची, त्याची फिरण्याची, त्याची झोपण्याची वेळ नियंत्रित होते. अगोदर आपण कितीपर्यंत झोपत होतो? 8, 9, 9:30, 10, 11, 12. मला एकटा मुलगा सांगतो, प्रभूजी मी दररोज 16 तास झोपत होतो आणि 12 वेळा खात होतो. भक्तीत येण्या अगोदर 16 तास झोपत होतो आणि 12 वेळा खात होतो. मग सगळं छोटं चहा पाणी, चहा बिस्किट, नाश्ता, प्री नाश्ता, लंच, प्री लंच सगळे आले त्याच्यामध्ये. तर किती म्हणजे युक्त जीवन होतं. आणि म्हणून भगवद्गीतेत भगवान म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ज्यावेळी ज्याचं खाणं, ज्याचं फिरणं, ज्याचं झोपणं सगळं नियंत्रित होतं, त्याचं जीवनच अगदी व्यवस्थित होतं आणि सगळे रोगराई ऑटोमॅटिक बंद होतं. जशी चहा, भारतातला सगळ्यात प्रसिद्ध पेय चहा. कोणी आलं की चहा, सकाळपासून रात्रीपर्यंत अमृततुल्य चहा. अमृत तर नसतेच त्याच्यामध्ये, पण अमृततुल्य नावासाठी अमृततुल्य आहे. गावरान गुळाचा चहा,
साखर आता वाढली म्हणून गुळाचा चहा. पण असं कधी ही चहा जी होती ही वेगळी वेगळी, ही चहा एकतर भारतीय नाहीच आहे, ही ब्रिटिशांनी भारतात ती इंट्रोड्यूस केली. आणि ते कधीही दुधासोबत मिक्स करून कधी चहा पित नव्हते. ते ब्लॅक टी किंवा ग्रीन टी किंवा लेमन टी असेच पाहिजे. आता भारतीयांना दुधाप्रती असलेली आसक्ती पाहून ते दुधापासून वेगळे होणार नाहीत म्हणून त्यांनी चहा आणि दूध एकत्र आणलं. पण त्याचं जे केमिकल रिॲक्शनमुळे व्यक्तीला प्रत्येक वेळी त्याच्या जठराग्नीचे, पित्ताचे रोग सगळ्यात जास्त, सांधिवातचे रोग जे आहेत ते चहामुळेच उद्भवतात. आणि त्यांना वाटतं हे अमृत आहे, ते लवकर मारणारा अमृत आहे, अमृत तुल्य, अमृताप्रमाणे तर नाहीये. पण तो चहा जो आहे कॅफेन युक्त तो चहा सदैव, आणि हे शास्त्र तर अगोदरच सांगत होता. आजचे डॉक्टर सुद्धा ते क्लिअर करत आहेत. डॉक्टरांनी सुद्धा क्लिअर केलं, जे वेदोक्त किंवा शास्त्रोक्त धन्वंतरी भगवंतांच्या द्वारे प्रदत्त झालेलं आयुर्वेद जे आहे तेच श्रेष्ठ ज्ञान आहे औषधोपचारामध्ये. दूध आणि फळं कधी एकत्रित केली जात नाहीत. आपल्या आयुर्वेदानुसार दूध आणि फळं कधी एकत्रित त्याचं सेवन केलं जात नाही. आपली जिंदगी पूर्ण गेली मँगो शेक, मिल्क शेक, बनाना शेक, दूध आणि फळं एकत्र करून. पण जे काही असेल, पण भगवंतांना प्राप्त करणं हे जे तिसरा योग जो सांगितलेला आहे, आणि त्या योगाच्या अंतर्गत हे सगळे मग शारीरिक, मानसिक, तामसिक, राजसिक सगळे योग जे आहेत, पण सगळ्यात मोठा विशुद्ध सत्वामध्ये स्थिर राहून भगवंतांची शरणागती प्राप्त करणं हा सगळ्यात मोठा योग आहे. आता चौथं क्रिया. क्रिया म्हणजे आपण कर्म करतो ते कार्य. आता आपण जे काही कार्य करतो ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करणं म्हणजे भक्ती. आता आपण जेवतो दररोज, इथं कोण असं अप्रोच मी कधी जेवतच नाही, मला आवश्यकताच नाही असं कोणी आहे? जेवणाची ज्याला आवश्यकता नाही असं कोणी म्हणणार आहे? नाही. प्रत्येकाला भोजनाची आवश्यकता आहे. पण ते भोजन करण्या अगोदर तेच शुद्ध सात्विक भोजन करून भगवंतांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर जो प्राप्त होतो तो प्रसाद. आपण कर्मापासून मुक्त होऊ शकतो. कर्म, अकर्म आणि विकर्म याविषयी भगवंतांनी भगवद्गीतेत पूर्णपणे स्पष्ट सांगितलेलं आहे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय. विकर्म म्हणजे पाप कृत्यामध्ये लागणं, कर्म म्हणजे भगवंतांना सोडून कार्य केलं जाणारं, अकर्म म्हणजे आपण कोणत्याही कर्माच्या ग्रंथीमध्ये न अडकता भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं जाणारं कार्य, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. आता आपणही खातो, बाहेरची लोकही खातात, पण आपण जेव्हा खातो आपण कर्माच्या ग्रंथीतून मुक्त होतो, या संसारच्या जाळ्यामधून मुक्त होतो. कारण जिभेला नियंत्रित करणे सगळ्यात कठीण आहे. तार मध्ये जिव्हा अति, सगळ्यात कठीण जर काय असेल नियंत्रण करणे इंद्रिय तर ती जिव्हा आहे. लोभ माया सुदुर्मती, लोभ आणि मायामध्ये इतकी ती तत्पर झालेली आहे आणि त्याला एक नियंत्रण करणं फार कठीण आहे. तार मध्ये जिव्हा अति, लोभ माया सुदुर्मती, ताके जेता, त्या जिभेला नियंत्रित करण्यासाठी कृष्ण बोडो दयामय, कृष्ण जे इतके दयाळू आहेत त्यांनी आपला प्रसाद आपल्यासाठी दिलेला आहे. ताके जेता कठीण संसारे, या संसारामध्ये सगळ्यात कठीण ज्याच्यावरती विजेता किंवा जय प्राप्त करणं ती आहे जीभ. आणि त्यासाठी भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे महाप्रसाद. म्हणून फक्त प्रसादच ग्रहण करणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपण कर्माच्या गतीपासून मुक्त होतो. आता आपण कोणतंही कार्य असो, जर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जर कोणी कॉलेज करत असेल ती भक्ती आहे. भगवंतांच्या सेवेसाठी जर कोणी ऑफिसमध्ये, कारखान्यामध्ये काम करत असेल तर ती भक्ती आहे. भक्ती होते पण त्याचा उद्देश मात्र भगवंतांच्या सेवेसाठी. आपणही कपडे शिवत असतो, टेक्सटाईल इंडस्ट्री प्रसिद्ध आहे आपल्याजवळ, पण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, भगवंतांसाठी जर पोशाख जर आपण शिवले तर त्या कर्माच्या गतीपासून आपण मुक्त होतो. करायचं तेच आहे पण त्याला कनेक्शन कोणाचं यायचं आहे? भगवंतांचं. जशी फ्रांचायझी असते ना वेगवेगळी, डॉमिनोज अशी फ्रांचायझी, त्याच पद्धतीनं फ्रांचायझी म्हणजे ते त्यांचे जे नियम आहेत किंवा त्यांची जी पद्धती आहे त्याचंच फॉलो करावं लागतं. म्हणून बघा, ते विशिष्ट कंपनीची जी दुकानं आहेत
किंवा बँक काय ते त्याच पद्धतीनं त्यांची रचना केली जाते. त्यांचं मग कॅश काउंटर असो किंवा मॅनेजर कॅबिन असो किंवा कस्टमर केअर असो, तेच आहे, सगळीकडे स्टँडर्डाईज असते. त्याच पद्धतीनं भगवंतांसाठी केलेले जाणारे सगळे कर्म स्टँडर्डाईज होतं. फक्त आपल्याला कनेक्शन कोणाशी जोडायचं आहे? भगवंतांची फ्रँचायझी घ्यायची आहे, दामोदर फ्रँचायझी, दामोदरांसाठी. तर ते आहे खरं कर्म. आणि त्यासाठी कर्मासाठी कार्यासाठी सांगितलेलं आहे. आता पुंबी द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वानुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम. अतः पुंभी द्विज श्रेष्ठ, कुणी उच्च कुळात जन्मलेला असो, कुणी ब्राह्मण असो, कुणी क्षत्रिय असो, कुणी वर्णाश्रमे, जितकेही वर्ण आणि आश्रम विभागलेले आहेत त्याचा एकच उद्देश आहे, संसिद्धिर हरितोषणम. मग तो कोणत्याही आश्रमामध्ये राहून कोणतंही जर कार्य करत असेल, ते कार्य कशासाठी केलं जातं? भगवंतांच्या संतुष्टीसाठी. संसिद्धिर हरितोषणम. अतः पुंबी द्विजश्रेष्ठा, तुच्छ कुळामध्ये ज्याचा जन्म झालेला असेल, पूर्ण पुलिंद उरुगाय पदांज राज्य. जे मद्रास दक्षिण भारत, त्याचं वर्णन भागवतामध्ये आहे. हे दक्षिण भारत किंवा हे सगळी जे देशांची नावं, मलयः मलेशिया, ऋषयः रशिया, ज्या ठिकाणी ऋषी मुनी तपस्या करायची, ऋषयः ती रशिया. मलेशिया, ज्या ठिकाणी चंदन प्राप्त होतं, मलयः ते मलेशिया. असे प्रत्येक ज्या ज्या वर्णन भागवतामध्ये आपल्याला प्राप्त होतं. तर पाचवा आहे ज्ञान. ज्ञान प्राप्ती देखील कशासाठी केली जाते? भगवंतांच्या प्राप्तीसाठी. जसं भगवंत भगवद्गीतेत म्हणतात की 4 प्रकारचे लोक माझ्याजवळ येतात. कोणकोणते आहेत ते? आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानीच भरतर्षभ. आर्त म्हणजे दुखी, अगदी परेशान झालेले आहेत. भगवंता काय करू, सोडून गेली हो, तुम्हीच काहीतरी करा. तुमच्याजवळ राधाराणी आहे, माझ्या पण राधेला पाठवा. एकदा आपण दानपेटी उघडली आणि दानपेटीमध्ये एक पत्र होतं गेल्या महिन्यातच, आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, हे राधा दामोदर, हे कृष्ण, माझे 24 तोळ्याचे नेकलेस हरवलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 तोळ्याचा नेकलेस, 1 तोळ्याचा हार, असे सगळे त्याची लिहिलेलं होतं ते. आणि लवकरात लवकर कृपा करून माझे दागिने मिळवण्यासाठी मला मदत करा. दानपेटीत कोणीतरी टाकून गेला पेपर गेल्या महिन्यात. तर कोण कशासाठी भगवंतांसमोर येईल सांगता येत नाही. जसं एक लाकूड तोडायची गोष्ट सांगण्यात येते. एक लाकूड तोडा होता आणि दररोज तो लाकडं तोडायचा, आणि लाकडं तोडून 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 ते एक दिवस परेशान झाला आणि भगवंतांची तीव्रतेनं शिवजींची उपासना करत शिवजी प्रकट झाले. शिवजींनी विचारलं काय पाहिजे सांग. तर त्यांनी सांगितलं, लाकडाचा जो भारा खाली ठेवलेला आहे तो उचलून माझ्या डोक्यावर ठेवा. आता शिवजी प्रकट झाले. शिवजींना काही मागितलं असतं, सोन्याची कुऱ्हाड मागितली असती, किंवा हे कष्ट जे आहे जीवनाचं ते मुक्त करा म्हणून सांगितलं असतं, भक्ती द्या म्हणून सांगितली असती, किंवा काहीतरी पैसे मागितले असते. त्याने काय मागितलं? हा जो भारा पडलेला आहे लाकडाचा तो उचलून माझ्या डोक्यावरती ठेवा. बस, ही आपली बुद्धी आहे. जसं करोडपती माणसाजवळ आपण जाऊन मागायचं काय? 1 रुपये द्या. तो आपल्याला करोडो देऊ शकतो, त्याच्याकडे जाऊन आपण 1 रुपये मागतो. आता भगवंत जे आपलं जन्म मृत्यूचं चक्र, या संसाराच्या दुःखामधून सदैव 100% आपल्याला या कष्टामधून मुक्त करू शकतात, त्यांच्याकडे जाऊन आपण मागतो, भगवंत एक टीव्ही पाठवा की घरी. कशासाठी? टीव्ही बघायसाठी आणि ते भोग करण्यासाठी. एक फ्रीज द्या, एक टीव्ही द्या. काय मागतो? त्याच्यामुळे आपल्याकडे आपली बुद्धी कशा पद्धतीने आपण कुणाजवळ जाऊन काय मागावं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जेही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, स्वानुतिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. हरीला संतुष्ट करणं हे त्याचं मूळ कारण आहे किंवा ज्ञानाचं प्रतीक. ज्ञान आपल्याला प्राप्त झालं म्हणजे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. जसं म्हटलं मी, आर्त म्हणजे दुखी झालेले, अर्थार्थी ज्याला पैसा पाहिजेत, धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, देही देही देही. वा पूजा चालू झाली की तेच चालू असतं.
पहिला तिलक लावल्यानंतरच कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. ही भगवंतांची स्तुती आहे. कारण ती इतक्या फास्ट म्हटली जाते कळतच नाही. काय म्हणतं कसं लक्षात आले. आणि सरते शेवटी धनम पुत्रम ऐश्वर्यम प्राप्त्यर्थम, हे सगळं मला पाहिजे म्हणून मी हे करतोय. धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, देही 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 फक्त देही. पण हे दुसरी कॅटेगरी. आर्तो अर्थार्थी, जिज्ञासू, जे जिज्ञासू आहेत त्यांना वाटते का बाबा मी कष्ट भोगत आहे, का मी सोलापुरात जन्माला आलो, का मी अमेरिकेत जन्माला आलो नाही, मीच का गरीब कुटुंबात जन्माला आलो, मी तर सिगरेट ओढणार होतो, माझ्या हातामध्ये बिडीच का आली. असे जे जिज्ञासू आहेत, के आम्ही, मी कोण आहे, का मी या संसारामध्ये तापत्रय जे 3 कष्ट मिळत आहेत, मी का हे संसारामध्ये कष्ट भोगत आहे, त्याला म्हटलेलं आहे जिज्ञासू. आणि ते जिज्ञासेनं येतात आणि भगवंतांच्या संबंधामध्ये येतात. आणि चौथे आहेत ज्ञानीच भरतर्षभ, ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे की संसारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते भगवंत आहेत. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. आपण इथं सगळ्यांची दास भावनेची सेवा तर चालूच आहे. आणि जो कोणी भगवंतांची सेवा करत नाही मग तो कुत्र्याची सेवा करतो. जसं मी सांगितलं गेल्या महिन्यात जेव्हा मी अमेरिकेतून वापस आल्यानंतर मी ते प्रत्यक्षात उदाहरण प्रत्यक्षात पाहिलं. जे प्रभुपाद म्हणायचे, इफ दे विल नॉट सर्व गॉड दे विल सर्व डॉग. जर ते भगवंतांची सेवा करत नसतील तर ते कुत्र्याची सेवा करतील. GOD गॉड आणि DOG डॉग. ते प्रत्यक्षात पाहिलं. जेव्हा कुत्र्यांना फिरायला घेऊन जातात ते माताजी प्रभूजी लोक हातामध्ये काय म्हणतात ग्लोव्ज घालूनच आलेले असतात. आणि ते कुत्रं कुठेही शौचक्रिया केल्यानंतर ती संडास स्वतः हाताने भरून पिशवीत बांधून घेऊन जायचं सोबत, कुठेही फेकायचं नाही. आणि ज्या ठिकाणी कचरा कुंडी नसली तर मग सरळ आपल्या घरी जे डस्टबिन असेल त्याच्यामध्ये टाकायचं. नाहीतर मग $500 पेनल्टी, $500. हे स्वतः बघितलं प्रत्यक्षात. त्यामुळे ते हातात एक सुपली आणि ते ग्लोव्ज घालून तयारच असतात. तर ही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच लोकांना वाटते की शेण म्हणजे अरे बापरे किती कंटाळा येतं आपल्या लोकांना, रे शेण घरात गोमूत्र मारताना हे वास किती घाण वास. पण त्यांना माहित नाही की हे शेण हे गोमूत्र हे आपल्याला पवित्र करणार आहे. आणि हे मूर्ख लोक कुत्र्याला गाडीत बसवतात, कुत्र्याला घरात आपल्या बेडवर झोपवतात आणि गायी आपल्या जी माता आहे ती रस्त्यावरती फिरत आहे. आणि हे आपलं हिंदू राष्ट्र जिनं आपल्याला संपूर्ण जीवन दूध पाजल. आई तर लहान बाळ असतानाच पाजते, पण संपूर्ण जीवन जी गाय आपल्याला दूध पाजते ती रस्त्यावर आहे आणि कुत्रा आपल्या घरात आहे. आणि ही आपली ॲडव्हान्समेंट आहे, प्रगती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे कुत्रे, डॉबरमॅन, जर्मन आणि ते असे वेगळे वेगळे महागडे कुत्रे. मी कालच एक व्हिडिओ पाहत होतो, कुत्र्यांसाठी सुद्धा ट्रेनिंग स्कूल चालू झालं. कुत्र्यांसाठी सुद्धा ट्रेनिंग स्कूल. मग त्यांच्या पाठीवरती बॅग लावून त्यांचं काय खाणं पिणं त्याच्यात ठेवलं जातं आणि मग ती गाडी येते समोर आणि ती गाडी आल्यानंतर ते 2 कुत्रे चढतात गाडीत आणि ते ट्रेनिंग स्कूलमध्ये जातात. मग ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांना ट्रेनिंग देत जातं, कशी उडी मारायची, फिरायचं कसं, कुणाला भुंकायचं. ट्रेनिंग मग दुपारी लंच पिरियडमध्ये त्यांचं जेवण होतं. मग त्याच्यानंतर बाकीचे एक्सरसाइज. मग संध्याकाळी ती स्कूल बस त्यांना घरी आणून सोडते. ही वास्तविकता आहे. हे आपल्याला वाटतं हसण्यासाठी, पण ही वास्तविकता आजच्या जगामध्ये चाललेली ही इस दुनिया की रीत आहे. वास्तविकता. आई वडिलांना घरातून बाहेर काढून त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचं आणि त्याच घरामध्ये किंवा गाडीमध्ये कुत्र्याला घेऊन फिरायचं. आणि मग त्या मोठ्या कुत्र्याला वाटतं मी किती मोठा आहे बघा, कारण का तो चालवणारा सुद्धा त्याच जातीचा आहे, त्याच पद्धतीचा किंवा त्याच चेतनेचा आहे. आई वडील म्हणून सरकारने 60 वर्षापेक्षा 50% किंवा फ्री केलेलं आहे तिकीट. का? त्यांना माहित आहे की यांना कुणी सांभाळणारं नाही आहे. त्यांना मग बसच आहे, महाराष्ट्र परिवहन, लाल परीच त्यांना उडून घेऊन जाणार आहे.
तर ही अशी कर्म किंवा ज्ञान, तर ज्ञान फक्त भगवंतांच्या प्राप्तीसाठीच. 4 प्रकारचे: आरती, आर्त, आर्थी, अर्थार्थो, आर्त, अर्थार्थो, जिज्ञासी आणि ज्ञानी. आता 6वं तप. आणि ज्ञान प्राप्तीसाठी देखील भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक अनेक जन्मामध्ये जी ज्ञान प्राप्ती करतो व्यक्ती, ती ज्ञान प्राप्तीचं एक फळ प्राप्त होतं, म्हणजे त्याला कळतं की मी भगवंत आहे. वासुदेवम सर्वम इति. वासुदेवाची शरण आपण ग्रहण केली पाहिजे. बघा, प्रत्येक शब्दाला भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे. तिथे एक शब्द त्याचा भगवद्गीतेमध्ये त्याचं कन्फर्मेशन दिलेलं आहे. आता तपः 6वं. तपस्या करण्याचा मूळ उद्देश देखील हिरण्यकशिपू सारखा स्वतःची पूजा, लाभ, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी नसून आपल्याला भगवंतांच्या प्राप्तीसाठी तपस्या करायची आहे. हिरण्यकशिपू भगवान की. कधीही की म्हटलं की जय म्हण. मी असं चेक करत असतो प्रत्येक वेळी. हिरण्यकशिपू भगवान की जय म्हणणारे हिरण्यकशिपूचे वंशज किंवा हिरण्यकशिपूच्या परंपरेतून आलेले. तर ज्यावेळी असंच जय जयकार ब्रह्माजींनी देखील केला, ब्रह्माजींनी देखील असा जय जयकार केला, ज्यावेळी हिरण्यकशिपूने 60,000 वर्ष तपस्या केली. मंदराचल पर्वतावरती एक पायावर उभा राहून दोन्ही हात वर, ओम ब्रह्मणे नमः. आणि संपूर्ण शरीर किड्या आणि मुंग्यांनी खाऊन नष्ट झालं. फक्त हाडांचा सांगाडा राहिलेला होता, पण प्राण हाडामध्ये अडकलेले होते, राहिलेले होते. आणि त्यावेळी कमंडलूमधून जल घेऊन त्यांच्या अंगावरती शिंपडलं, नवीन देह त्यांना प्राप्त झाला. आणि त्यावेळी ब्रह्माजी त्यांची स्तुती करत होते, जय हो जय हो हिरण्यकशिपू भगवान की जय हो. ब्रह्माजी, कारण ब्रह्माजी म्हटले मोठमोठे ऋषी, साधू, तपस्वी, देवता देखील अशी तपस्या करू शकत नाही, तशी तुम्ही तपस्या केलेली. पण ती कशासाठी होती? भगवंतांनाच मारण्यासाठी. तपस्या करून अमर बनायचं होतं. कुणाला? विष्णूला ठार करायचं आहे. विष्णू भगवंतांना मला मारायचं आहे का? त्यांनी माझ्या भावाची हत्या केलेली आहे म्हणून. मग काय फायदा अशा तपाचा? तपस्या खरी तर ध्रुव महाराजांनी केली, फक्त 6 महिने. आपल्याला 60 वर्ष झाली तरी भगवंत दिसेना झाले. फक्त 6 महिन्यामध्ये 2 महिने फक्त वाळलेली पानं, 2 महिने पाणी आणि 2 महिने हवा. आणि जेव्हा हवा त्यांनी ग्रहण केली त्यावेळी हवा इतकी नियंत्रित झाली की संपूर्ण संसारामध्ये ऑक्सिजन, प्राणवायू त्यांनी रोखून धरला. सगळे चक्करून पडू लागले. त्यावेळी भगवंतांना प्रकट व्हावं लागलं 6 महिन्यामध्ये. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली, त्यांना एक मोठा लोक पाहिजे होता. पण जसं भगवंतांचं दर्शन झालं ते इतके शब्दशः त्यांना शक्तीच राहिली नाही काय बोलावं. आणि म्हणून भगवंतांचा जो शंख आहे पांचजन्य, तो पांचजन्य शंख भगवंतांनी त्यांच्या गालाला स्पर्श केला. आणि जसा स्पर्श झाला ध्रुव महाराजांनी स्तुती प्रारंभ केली भगवंतांची. स्वामीन कृतार्थोस्मी वरम नयाचे. भगवंता, मी एखाद्या काचेच्या तुकड्यासाठी तुमची तपस्या करत होतो, पण तुमचं दर्शन म्हणजे मला एक हिरा प्राप्त झाला. अनमोल हिरा प्राप्त झाल्यामुळे मला आता कशाचीही अपेक्षा नाही. स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. कोणत्याही इच्छाने वरदान प्राप्त करायची. पण भगवंतांना माहित होता कशासाठी तपस्या करत होता. आणि म्हणून भगवंतांनी त्यांना ध्रुव लोक दिला आणि 36,000 वर्ष त्यांनी ध्रुव लोकांमध्ये राज्य केलं. या पृथ्वीवरती राज्य करून मध्ये ध्रुव लोक त्यांना प्राप्त झाला. 36,000 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यामुळे भगवंतांकडे मागण्याची कशासाठी आपण जातो हे भगवंतांना माहित आहे. भगवंतांना सांगावं लागत नाही, कारण का भगवंत तिथंच आहेत. काय चाललंय मनात हे कानात सांगावं लागत नाही, भगवंत तिथंच आहेत बाजूलाच. त्यामुळे कोण काय असेल ते भगवंतांपासून कधीही लपून राहत नाही. ज्यावेळी यशोदा
ला प्रत्येक वेळी कानावर यायचं, कृष्ण चोरी करतोय, कृष्ण लोण्याचं चोरी करतोय, दह्याची भांडी तोडतो, माखन चोर, माखन तस्कर आहे भगवंत. तर तस्करी करतात भगवंत, माखन तस्कर, तस्करी, माखनाची तस्करी करणारे. तर भगवंत इतकी कंप्लेंट येते. तर यशोदेने सांगितलं, तुम्ही रंगे हात पकडून त्याला आणा, मी त्याला दंड देते. कारण आमच्या घरात 9 लाख गायी आहेत. 9 लाख गायींचं दूध, दही, तूप, लोणी त्याची काहीच कमतरता नाही. हा ज्याच्या घरामध्ये टॉवेलची फॅक्टरी आहे त्याला टॉवेल कमी आहे का कधी? त्याच्या घरात बघा, पाय पुसायला टॉवेल, हात पुसायला टॉवेल, आंघोळीला टॉवेल, बेडशीट नसतं तर खुर्चीवर टॉवेल, सगळीकडेच टॉवेल असतं. टॉवेलची फॅक्टरीच असल्यामुळे टॉवेलची कमतरताच नाही. तर ज्याच्या घरामध्ये 9 लाख गायी आहेत त्याच्या घरामध्ये दूध आणि दह्यासाठी कधीच कमतरता नाही. तर एक प्रभावती गोपी म्हणून एक गोपी, तिनं भगवंतांना पकडलं रंगे हात आणि पकडून आणलं. आणि ती रस्त्यावर नेताना तिने आपला घोंगट, काय म्हणतो, पल्लू पण हिंदी, पदर आपल्या डोळ्याच्या खाली होता आणि तिनं आणलं कृष्णाला पकडून. कृष्णाला पकडून आणल्यानंतर ती जोर जोरात ओरडू लागली. म्हटलं, यशोदा बघ, दरवेळी म्हणत होतीस घेऊन या रंग्यात पकडून घेऊन या, रंग्यात पकडून घेऊन या, आज मी तुझ्या कन्हैयाला पकडून आणलेला आहे, दे आता त्याला काय दंड देणार आहेस? यशोदा हसू लागली. ती जोर जोरात ओरडायला आणि यशोदा हसू लागले. म्हटलं आश्चर्य वाटलं प्रभावतीला. यशोदाला म्हटलं, का हसतेस, काय झालं सांग? आणि म्हटलं, तुम्ही कृष्णाचं चिंतन एवढं करताय, चिंतन करून 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 तू स्वतःच्या मुलाला पकडून आणलंय, कृष्ण नाहीये तुझ्या हातामध्ये. आणि तिने ती चादर, तो पदर वर केला आणि बघितलं तर म्हणजे तो माझा मुलगा आहे. तिला लाज वाटली, अगदी अपमानास्पद. आता इज्जत गेली. म्हटलं काय तर इतकं सगळं आणलं आणि आता इतका अपमान झाला. ती लगेच परत गेली. परत गेल्यानंतर ज्या ठिकाणी भगवंतांचं जे मुख्य द्वार होतं, मुख्य द्वाराजवळ भगवंताने तिचा हात झटकला आणि दूर गेले. आणि दूर जाऊन एका उंच ठिकाणी भगवंत उभारले आणि भगवंतांनी सांगितलं, बघ प्रभावती, जास्त शहाणपण करायचं नाही. आता यावेळी तू मला पकडून मला बदनाम करायसाठी आणलं, मी तुझा मुलगा झालो. जर पुढच्या वेळी जर असं काय केलं, मी तुझा पती म्हणून येणार. आणि जर मी तुझा पती झालो तर मग तुझी किती बदनामी होईल हे तूच समज. तर ही भगवंतांची जी तपस्या आहे ते गोपींसाठी ती आणि त्यांची आंतरिक इच्छा देखील असायची की कृष्ण माझा पुत्र व्हावा, कृष्ण माझा पती व्हावा. कृष्ण, गायींची इच्छा असायची की कृष्ण माझा वासरू बनावा. आणि म्हणून भगवंतांनी वासरू झाले, भगवंत त्यांचे पती झाले, भगवंत त्यांचे पुत्र झाले. कधी? ब्रह्मविमोहन लीलेमध्ये 1 वर्ष वासरू पण झाले आणि त्यांची मुलं पण झाले. तर ही खरी तपस्या आहे भगवंतांसाठी. तपस्येच्या आधारावरती अहंकार उत्पन्न झाला तर ती तपस्या नाही, ती कामना आहे. मी मोठी साधना करतो, माझ्यासारखा साधक कोणी नाही, ती साधना मग जास्त काळ टिकत नाही. ती साधनेचं रूपांतर प्रेमानं भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि म्हणून प्रभुपाद प्रत्येक ठिकाणी लिहितात, भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. डिवोशन मीन्स डिवोशनल सर्व्हिस. आणि तीही सक्रिय, घरात बसून नाही. वॉच इंडिया, टॉक इंडिया अँड ऍक्ट इंडिया. तर घरात बसून नाही, सक्रियतेमध्ये भक्ती आहे. आपण ज्यावेळी ती कार्यामध्ये आणतो त्यावेळी ती भक्ती होते. त्यामुळे भक्तीची सुरुवात होते श्रवणाद्वारे, कीर्तनाद्वारे, स्मरणाद्वारे आणि नंतर कार्याद्वारे. आपण जे श्रवण करतो ते आपल्या जीवनामध्ये उतरणं म्हणजे त्याचं रूपांतर भक्तीच्या कार्यामध्ये करणं. त्यासाठी सगळ्यात पहिला ऐकायला पाहिजे. ऐकलं नाही तर आपण काय करतो हे कळत नाही. आणि मग जी सेवा करतो ती आपल्याला मग अगदी टेन्शन किंवा वजन, जबरदस्ती, अरे सांगितलं करावं म्हणून करावं, ती प्रेम त्याच्यामध्ये राहत नाही. त्यासाठी ऐकून भगवंत कोण आहे ते समजून घेऊन भक्ती काय म्हणजे समजल्यानंतर ती सेवा प्रेमानं आपण करू शकतो. आता 7वा आहे धर्म. आता धर्म जो आहे तो भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. आपलं सर्व धर्म कर्तव्य, मग ते आईचं कर्तव्य असो, वडिलांप्रती कर्तव्य असो, कामगाराचं कर्तव्य असो, त्यासोबत जोडलेली सर्व कर्म त्यागून भगवंतांची प्राप्ती करणं. यासाठी भगवंत काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व तथाकथित धर्मांचा त्याग करून सर्व धर्मान परित्यज्य. हे सगळे तथाकथित धर्म आहेत. आपले धर्म जे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, माता पिता
हे तर आहेतच, पण सगळ्यात श्रेष्ठ धर्म जो आहे भगवंतांची शरण ग्रहण करणं. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, फक्त मला. कोण म्हणते हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदूमध्ये एकच देव नाही आहे, करोडो देव आहेत, लाखो देव आहेत म्हणून लोक भक्ती करत नाही. क्लिअर आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, मी एकटाच आहे. जसं मोहम्मद पैगंबरने सांगितलं मी भगवंतांचा संदेशवाहक आहे. येशू ख्रिस्ती सांगितलं मी भगवंतांचा पुत्र आहे, आय एम द सन ऑफ गॉड. आणि तेच कृष्ण सांगत आहे छाती ठोकून मी भगवंत आहे. श्री भगवान उवाच, भगवान स्वतः छाती ठोकून सांग मीच आहे, माझ्यासाठी कर्म करा, माझ्यासाठी युद्ध करा, माझं स्मरण करा, मला प्रणाम करा, मला भोग नैवेद्य दाखवा, माझ्यासाठी सर्व कार्य करा. आणि काय पाहिजे? फक्त जर भगवद्गीता हात ठेवण्यापेक्षा वाचली असती तरी सगळं कळालं असतं. मैं जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा सब कुछ कहूंगा, सिवा कुछ नहीं, सच के सिवा सब कुछ कहूंगा. आपल्याला कळतं जे हाटच असतात ते बोलतात, इम्पॉसिबल. आता पाश्चिमात्य देशामध्ये ब्रिटिश मंत्रालयामध्ये भगवद्गीतेला साक्षी ठेवून तिथल्या आमदारांनी वचन घेतलं, संकल्प घेतला, प्रतिज्ञा केली विदेशात. आणि आपल्याला फक्त हात ठेवायसाठीच आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, हे गीता आणि भागवताचं ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत भक्ती आणि ज्ञान आपल्याला कळणारच नाही. आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे गती, कृष्णच आपली गती आहेत, कृष्णच आपली मती आहेत. आणि कृष्णापती रती वाढवणं आपलं कर्तव्य आहे. कृष्णच गती, कृष्णच मती म्हणजे आपली बुद्धी, आणि त्यांच्याप्रती रती म्हणजे आसक्ती वाढवणं आपला एक उद्देश आहे, जीवनाचा सगळ्यात मोठा उद्देश. आणि आजही ज्याची गती, ज्याची रती, ज्याची मती कृष्णाबद्दल आहे, त्याच्या जीवनाचा रथ भगवान श्रीकृष्णच चालवतात. त्याचा रथ चालवणारे कोण आहेत? भगवंत आहेत. कारण का सर्वत्र त्याचं कृष्ण आहेत. त्याची रती, त्याची मती, त्याची गती, त्याचं चिंतनच कृष्ण आहे. त्यामुळे त्याचा जीवनाचा रथ सुद्धा चालवणारे भगवंत आहेत. आणि विजय मात्र निश्चित आहे. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवानी तीर्मतीर्मम. संजय म्हटलं ज्या ठिकाणी कृष्ण आहेत, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, त्यांच्याबरोबर धनुर्धर ज्या ठिकाणी आहेत कृष्ण आणि अर्जुन, त्यांचा त्या ठिकाणी विजय, ऐश्वर्य, स्थैर्य हे सगळं निश्चित आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपण कृष्णाला स्वीकारलं तर आपल्या जीवनामध्ये यश, सौभाग्य, ऐश्वर्य, सौभाग्याची देवी लक्ष्मी तिच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी नारायण आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी आपोआप धावून येते. आणि यासाठीच भगवंताने अवतार धारण केला, हे सांगण्यासाठी की या माझ्याजवळ. ही खरी जन्माष्टमी आहे आपल्या जीवनात भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, भगवंतांना स्वीकारण्यासाठी. तर ही जन्माष्टमी आपण जी साजरी करणार आहोत 5251वी जन्माष्टमी. किती? 5251, 5251. पवित्र नंबर आहे 251. शुभ आकडा म्हणतो ना, 101, 151, 251, 251, 5251वी जन्माष्टमी. तर भगवंत राहिले 125 वर्ष पृथ्वीवरती. किती? 125. आणि भगवंत अवतरित झाले बिफोर क्राइस्ट 3102 वर्षापूर्वी, 3102. येशू ख्रिस्तानी जन्म घेऊन झाले 2024. तर 2024 AD म्हणजे आफ्टर क्राइस्ट, आणि बिफोर क्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्तानी जन्म घेण्या अगोदर 3102. करा कॅल्क्युलेशन किती होते. 2024 जे आता झाले. हे इंग्लिश कॅलेंडर कधीपासून चालू झालं? येशू ख्रिस्ताने जेरुसलेममध्ये जन्म घेतल्यापासून. 2024 अधिक 3102 किती झाले? अधिक 125 5251. बरोबर? असंच नाही, अंधश्रद्धा नाही आहे, अगदी परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे. बिफोर क्राइस्ट 125,
मग ते बिफोर क्राईस्टचे 3102 आणि आफ्टर क्राईस्ट 2024. तर सगळीची जर गणना केली तर ही जन्माष्टमी येत्या 26 ऑगस्ट रोजी 5251वी जन्माष्टमी है. 5251 जन्माष्टमी सेलिब्रेशंस की जय. श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय. तर सर्वांचं धन्यवाद. जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी आपण आत्तापासून तयारी आणि उत्सव आपण साजरे करत आहोत. श्री श्री राधा दामोदर भगवान की